जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुराणकथा या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतरही औरंगजेब मराठ्यांना का हरवू शकला नाही याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर बघा, आपण व्हिडिओकडे वळूया। जगाच्या इतिहासामध्ये हे युद्ध 27 वर्ष युद्ध म्हणून ओळखले जाते। या 27 वर्षामध्ये मराठ्यांनी 3 राजे गमावले। शेवटच्या 17 वर्षामध्ये कोणीही खंबीर राजा आणि नेतृत्व नसताना सुद्धा मराठ्यांनी हे युद्ध निकराने लढले, याची जगामध्ये कुठे तोड नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन आणि जिंजीपर्यंत नेलेले मराठा साम्राज्य आणि शंभू महाराजांचा बलिदान, येसुबाईंनी केलेले बलिदान, याशिवाय कित्येक लाख लोकांचे बलिदान इतिहासाला माहीत नाही। उदाहरण, शाहू महाराजांना लहानपणी धर्म बदलायला औरंगजेबाने सांगितले होते, पण त्यासाठी प्रतापराव गुजर यांच्या मुलांनी खंडेराव गुजर स्वतःचा धर्म बदलायला तयार झाले, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नातवाचा बदलू दिला नाही। याची कारणे खालीलप्रमाणे आहेत बघा। त्यामधले पहिले कारण आहे मराठ्यांची युद्ध नीती। मराठ्यांनी एक गड किल्ल्यांविषयी नीती वापरली होती। पूर्ण मुघलांचा वेढा असलेला किल्ला वर्षातले 8 महिने लढवण्याचा आणि मोठी खंडणी घेऊन ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुघलांना स्वाधीन करायचा आणि पावसाळा संपला की गनिमी काव्याने परत जिंकायचा। अतिशय अवघड असा सह्याद्री पर्वत आणि त्याला जोड असलेले उंच किल्ले याचा फायदा मराठ्यांनी उचलला। दुसरे कारण काय आहे बघा, संभाजी महाराजांच्या बलिदानाने पूर्ण मराठी समाज अस्वस्थ आणि चिडलेला होता। 1689 साली येसुबाईंनी राजाराम महाराजांचे मंचक आरोहण करून मराठ्यांची दुफळी मोडली होती आणि राजाराम महाराजांना रायगडामधून वेढ्यातून निघून जायला सांगितले। स्वतः आणि शाहू महाराज सकवरबाई मुघलांच्या ताब्यात गेल्या। त्या बलिदानाची इतिहासामध्ये तोड नाही। तिसरं कारण बघा काय आहे, झुंजार राजे मुत्सद्दी आणि सरदार राजाराम महाराज, प्रल्हाद निराजी, रामचंद्र अमात्य, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी, खंडोबल्लाळ यांनी नीती आखली आणि राजाराम महाराज जिंजीला प्रल्हाद निराजी सोबत निघून गेले आणि मुघलांना हे युद्ध, जे महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात अस्तित्वात होते ते अक्षरशः 1000 किलोमीटर पर्यंत पसरवले। यामुळे मुघलांची दमछाक होऊ लागली। जुल्फिकार खानाला मोठा सैन्याचा भाग घेऊन जिंजीला जावे लागले। याशिवाय नेमाजी शिंदे, रूपाजी भोसले, खंडेराव दाभाडे, बहिर्जी घोरपडे यासारखे कितीतरी सरदारांनी पराक्रम घडवला। चौथं कारण बघा, वतनदारी। शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी वतन देण्याची पद्धत बंद केली, पण 1689 नंतर जेव्हा मराठी सत्तेला सैन्याची आवश्यकता पडली त्यावेळी राजाराम महाराजांनी वतन पद्धत पुन्हा चालू केली। यामुळे संताजी आणि राजाराम महाराज मध्ये वाद निर्माण झाला आणि त्याची परिणिती संताजीच्या खुनामध्ये झाली। पण या वतन पद्धतीमुळे जे मराठा सरदार मुघलांना मिळाले ते वतनाच्या लालसेपायी पुन्हा स्वराज्यात आले। त्यामध्ये नागोजी माने, अमृतराव निंबाळकर, डफळे आणि कैक सरदार आहेत। जेवढी जिंकलं तेवढे वतन अशी आशा दाखवली। 1680 पासून वयोवृद्ध औरंगजेब आज न उद्या मरणार, त्यानंतर ही 5 लाख मुघली फौज परतणार, तेव्हा आपले काय, अशा विवंचनेमध्ये बहुतेक मराठा सरदार स्वराज्यात सामील झाले होते। पाचवं कारण काय आहे बघा, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या प्रचंड पराक्रम आहे। 1689 मध्ये शंभूराजांच्या मृत्यूनंतर लगेच औरंगजेबाच्या छावणीवर हल्ले करून कळस कापून नेले। कासिम खान, दाऊद खान, हिम्मत खान, सर्ज खान, मुर्खब खान याला पराभूत केले। या दोघांनी पुण्यापासून ते जिंजीपर्यंत स्वतःचा दबदबा निर्माण केला। शंभू महाराजा वधापासून संताजी सुळाच्या अग्नी जळत होता। जे मुघल सरदार आज सैन्य त्यांच्या तावडीत सापडत होते त्यांच्यावर अत्यंत क्रूरपणे हल्ला करून संपवत होते। त्यामुळे मुघल संताजीला अतिशय घाबरत होते। याच भीतीने वेढ्यात अडकलेला कासिम खान तह न करता आत्महत्या केली। संताजी धनाजींनी कर्नाटकल्या बेरड लोकांची मदत घेतली
त्यानंतर आहे 6वे कारण बघा ताराबाई. राजाराम महाराजांचा सिंहगड मध्ये मृत्यू झाल्यानंतर मुघलांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आणि राजाराम महाराजांची पत्नी ताराबाईने सर्व जबाबदार स्वतःच्या खांद्यावर पेलली. मुघलांनी जिंकलेला प्रदेश पुन्हा जिंकायचा. गनिमी काव्याने मुघल सैन्य हैराण केलं. मुघल सरदार भीमसेन सक्सेना लिहितो की ताराबाई ही सेनापती हंबीरराव मोहित्यांची मुलगी, जी तिच्या नवऱ्यापेक्षा म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांपेक्षा धाडसी आणि खंबीर होती. 1705 साली ताराबाईने एक हुकुमाची खेळी खेळली. नेमाजी शिंदे आणि खंडेराव दाभाडे यांना 2 तुकड्या देऊन नर्मदा पार केली आणि आता मराठे चक्क मुघलांच्या राज्यात धुमाकूळ घालू लागले. तेव्हा आधीच आजारी असलेला औरंगजेब आता मराठ्यांचा प्रदेश सोडून उत्तरेकडे सरकला आणि जाताना अहमदनगर मध्ये त्याचा मृत्यू झाला. 7वं कारण बघा, कंटाळलेले मुघल सैन्य. 1680 मध्ये राजपुत्र अकबराला अटक करायला निघालेला औरंगजेब तब्बल 5 लाख सैन्य घेऊन राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या वर विजय मिळवण्यासाठी धडपडला. ते तब्बल 1707 पर्यंत म्हणजे 27 वर्ष, 300 वर्ष जुनी बहामनी साम्राज्याची पिल्लावळ आदिलशाही कुतुबशाही औरंगजेबाने संपवली, पण महाराष्ट्रात त्याला यश नाही मिळाले. थोर इतिहासकार सर जदुनाथ सरकार म्हणतात की औरंगजेब लढाई मागे लढाई जिंकत होता, पण युद्ध काही जिंकत नव्हता. ही 5 लाख सैन्य तब्बल 27 वर्ष घरदार सोडून राहिले होते. कैक मेले, त्यांची गणती नाही. ही लोक आता युद्ध जिंकण्यापेक्षा औरंगजेब मरावा अशी दुवा मागत होती. शेवटी 1707 मध्ये औरंगजेब अहमदनगर येथे मरण पावला. 8वं कारण बघा, उत्तरेमधले बंड आणि घसरलेली आर्थिक परिस्थिती. 27 वर्ष औरंगजेब दख्खन मध्ये अडकून पडलेला असल्यामुळे उत्तरेत अनागोंदी माजली होती. जाट, राजपूत, अवध, शीख, अफगाणिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात बंडखोर चालू होती. 27 वर्ष तब्बल 5 लाख सैनिकांना रसद पुरवावी लागली. प्रचंड खर्च यामुळे मुघल सत्तेची आर्थिक गणित बिघडू लागली. याचे उत्तर महाराजांच्या दूरदृष्टीत आणि संभाजी महाराजांच्या बलिदानात दडले आहे. आज ना उद्या औरंगजेब स्वतः स्वराज्यावर चालून येणाऱ्याची महाराजांना खात्रीच होती. त्या दूरदृष्टीने त्यांनी गड-कोट मजबूत करून घेतले, चोरवाटा निर्माण केल्या. भविष्यात वेढा पडला तर अन्नधान्याची ददात पडू नये यासाठी धान्य कोठारांची व्यवस्था केली. दक्षिणेतील पाचशाही दक्षिणेतच राहावी यासाठी आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाहीची संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून औरंगजेब भविष्यात स्वराज्यावर चालून आलाच तर त्याला सर्वांनी मिळून मात द्यावी हा हेतू त्यामागे होता. महाराजांच्या दूरदृष्टीचा परिणाम नंतर अनुभवास मिळाला. महाराजांनंतर संभाजी राजांनी जबाबदारीने स्वराज्य भक्कम केले. स्वतःला संपूर्ण भारताचा बादशाह समजणाऱ्या औरंगजेबाला हे सहन होण्यासारखे नव्हते. तो त्याचे प्रचंड सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. दुर्दैवाने पहिला बळी संभाजी महाराजांचाच पडला. त्यांना अपरिमित हाल करून मारल्यामुळे मराठी जनमन पेटून उठले. वेगवेगळ्या ठिकाणाहून औरंगजेबाच्या छावण्यांवर हल्ले होऊ लागले. मोठा लवाजमा घेऊन फिरणारे औरंगजेबाचे सरदार केवळ चटणी भाकरी आणि घोड्यानिशी हल्ला करणाऱ्या मावळ्यांसमोर हतबल झाले. औरंगजेब मराठ्यांचे बलस्थाने असलेले किल्ले घेत पुढे जाई, मागून मराठे पुन्हा ते किल्ले हस्तगत करीत. खुद्द औरंगजेबाचे सरदार औरंगजेबाच्या महत्वाकांक्षेला आता मूर्खपणा समजू लागले. जिला प्रति शिवाजी संबोधले जाते त्या ताराराणीने संताजी आणि धनाजी यांच्या सोबतीने औरंगजेबाला जेरीस आणले. मराठ्यांनी अत्यंत चिवटपणे प्रत्येक पातळीवर औरंगजेबाला झुंज दिली आणि मराठ्यांना पराभूत करण्याचे औरंगजेबाचे स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही. तर अशा प्रकारे बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला केवळ याच कारणांमुळे मराठ्यांना तो हरवू शकला नाही. तर बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.